सो गाईज आज आहे ते म्हणजे दुसरा दिवस आणि आज 19 तारीख आहे आणि आता आम्ही नाश्ता करायला खाली आलो आहे. मी डॅडी बघताय. डॅडी दाखव तुझा गेटअप. सो डॅडीने बघा कसं वाटलं माझं लुक कमेंट करून सांगा. जो आपण महाराष्ट्रातून आलेलो आहे मध्य प्रदेशला उज्जैनला. आपले ओळख कोली लोकांची ओळख. मी आहे कोली. बघा मस्त असा टिकला असतो तो पण लावलाय डॅडीने. आणि कालचे आपण टी शर्ट घेतलेले महाकालेश्वरचे. सो तेच दोघांनी ओमनी सेम टू सेम ओमनी पण घातलंय बघा. काय पोरीसारखं बसेल तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. मी आता आलो आहे म्हणजे आम्ही नाश्ता करायला. आम्ही काय मागवलं डॅडी? आम्ही मसाला डोसा मागवलेला आहे आणि आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे आम्ही कांदे पोहे खाल्ले. महाराष्ट्राचा फेवरेट. काहीच आम्हाला नाही नेलं डॅडीने. कांदा पोहे खाल्लं. तयार नाही झालं. सो चला काहीच आता आम्ही मसाला डोसा खातो आणि आला का मी तुम्हाला पण दाखवतो. सो चला बघा आमचा डोसा आला आहे आणि आता मम्मी आमचं पण आला आहे. आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि डॅडीने मेनू वडा मागवतो. सो चला आता आम्ही नाश्ता करून घेतो. हो गाईज हे बघा आम्ही चहा पिवायला आलो आहे. आमचा नाश्ता करून झाला नाही तर मी सगळी चहा पितो. डॅडीने कॉफी घेतली फक्त. सो चला नाश्ता करतो. गाईज आता आम्ही आलो होतो म्हणजे देवदाशी आणि आता आम्ही जाणार होतो तिकीट काढली आणि ते तिकीट किती रुपयाचे तर ते तुम्हाला मी सांग 250 बघा. इथं असे काउंटर असतात तर तिथं जाऊन आपल्याला जे हे असते तिकीट असते तो काढायचे आणि पर माणसाचं 250 रुपीज असतं. सो इथंच तुम्ही काढायचे. आणि आता आम्ही 7 जण आहो. या आम्ही 5 जण आणि रिया दिदी पण आहे. सो तसे आम्हाला आता 7 तिकीट काढायला लागते. आता डॅडी जाईल मी काढ. आपण 250 तिकीट काढतो तर त्याची एंट्री इथून आहे बघा इथून. सो आता मी इथूनच जातो. तिथे तिकीट काढायला गेलो बघा. असं काहीसा तिकीट होता आणि आता आम्ही इथून आत आलो आणि आत असं काहीसं आहे बघा. 250 प्रवेश मार्ग. सो चला तर इथूनच आपल्याला आरती लाईन आहे ती जॉईन करायची. दोघं पुढे चला. काय बघा इथं पण एक लाईन आहे ती वाटतं लगेच आलं काही ही लाईन आहे ती दर्शन आहे. आता आपण आलो तेवढं जवळ आलं की आता इथं देव दाखवतो. कर्नाटकाला सांगतोय 5 केव्हा सांगते कर्नाटक
झालं दर्शन करून मी तुम्हाला पण मी दाखवला, पण पैसा भरलं तर एकदम जवळचे आपल्याला नाही दाखवत, लांबशीच मुखदर्शन असतं. सो ते तुम्ही बघा, लाईनीत गेलं तर अजून थोडं जवळशी दर्शन होतं. सो तुम्ही आलात तर पासाला पण जाऊ शकता आणि अशी लाईन असतात त्यात पण तुम्ही जाऊ शकता. सो चला तर आम्ही चाललेलो तेव्हा देवाची आंघोळ चाललेली, तर तीच आणि सजवतात तो तुम्हाला मी दाखवायला नाही भेटला. सो आम्ही परत सांची येऊ आणि परत तुम्हाला एकदा दाखवू. सो चला तर आपण जाऊ पहिले तर बाहेर, आणि जे साईड सीन्स आहेत तिथं अजून 1-2 मंदिर आहेत ते करूया. सो चला जा. देवळाच्या बाहेर पण बघा किती पब्लिक आहे. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलोय. मी आता ना इथं एंट्री बाहेरच पडलो की असं खूप सारे ते असतात ऑटोवाले वगैरे, ते आपल्याला विचारतात आणि हा कार्ड आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवतेच. आणि काय 4-5 असे मंदिर असतात, साईड शो असतात देवळाचे तिथं साईडला वगैरे. सो तेच आपल्याला ते फिरवतात आणि प्राईज वगैरे काय असेल ते सांगतात. सो मेरा बच्चा लोग फिर खराब है. सो आता मी चालत पहिले तर त्यांची ऑटो आहे तिथं, आणि पहिला मी रूमवर जाऊ, आमचे जे सँडल्स वगैरे आहेत ते घालायचे आहेत, आणि मग आमचं सगळं सेटल झाला की मी तुम्हाला सगळं सांगते कसं आहे, आम्ही काय केलं आहे ते. सो चला. सो काय आता आम्ही ऑटो रिक्षा बसलोय आणि याच्यावर सगळं साईड सीन लिहिलं आहेत तेच आपण करणार आहोत. सो हे बघा, हे काय सांगते माहिती आहे. आता आम्ही चाललेलो तर पहिला मी रूमवर चाललोय तेव्हाच मम्मी सांगताय की रामघाटमध्ये जाताना काय आहे मम्मी, जुलै पायापर्यंत जावं. सो बघूया, कारण का आमची मम्मी आधी आलेली 7 वर्ष आधी, तर मम्मीला जास्ती नाही काय माहिती पण थोडं थोडं माहिती आहे. आता पण सगळं माहिती आहे, आठवण नाही असं ते. चल आता आमच्यासोबत फिर. सो चला आता मी तुम्हाला सांगते, पहिले आम्ही रूमवर जाता येतात. सो गाईज आता आमचं सगळं करून झालं, मी रूमवर शिवायलो आणि आता फायनली आम्ही सगळं साईड सीन आहेत उज्जैनला तेच करायला निघलोय. सो आता पहिला आपण चाललोय, काय चालू डॅडी? चांदीपण आश्रम. चांदीपण आश्रमला चाललोय, आणि तिथं कोणी हे केलेलं असते माहिती नाही तिथे चालू गेलं. हां, सो तिथं गेल्यावर तुम्हाला. सो चला जाऊ. आणि आमच्या रिक्षा डॅडी ओम आहे, यरा आणि मम्मी आहे, आणि त्यांची रिक्षा तिथं राहिली. त्यांच्या रिक्षा रिया दिदी, आमची दिदी आणि ते काका. सो चला जा. सो गाईज आता जिथं आश्रम आहे तिथं आता आपण पोचलेलो आहोत, आणि हा बघा गाईज रस्ता क्रॉस. सो गाईज आता आम्ही आश्रमला आलेलो आहोत, तर तुम्हाला मी दाखवते. आणि येत आम्ही आता जेवढे पण स्पॉट फिरू तर ते आम्ही देवाच्या बाहेर एंट्री केली तिथंच असतात ऑटोवाले, ते आपल्याला ते 4-5 ठिकाण असतात ते दाखवतात. आणि आमचं एक रिक्षाचं 500 घेतलं, म्हणजे असे 2 रिक्षाचं 1000 झालं आम्हाला. सो तेच आता तेच आम्हाला सगळे फिरू आणि आमची साईड सीन आहेत ते कवर करू. सो पहिला आपला साईड सीन येतं म्हणजे आश्रम. सो चला त्या आश्रम जवळ जाऊ. मी फुल लुक नव्हता दाखवला, पण आज डॅडीत आता फुल लुक बघा. बघा एकदम मस्त पोज बीस दिली डॅडीने एकदाच गाईज. सो गाईज आता ना मी तर सरबत पिण्यासाठी आलोय. बघा सगळी पुन्हा मुलं ते घेतलंय डोक्यावर. खतम है मेरे भाई साहब, लिंबू खतम है सब. सो चला आता आपण सरबत पिऊया. जा गोला घेऊन जा, गोला पैसे घेऊन दे, ये. पैसे घेऊन ये. हाती दाखवतो शेवटी. थांब डॅडी मेवा इलो. सो गाईज इथं ना हत्ती आहे एक, तो तुम्हाला मी दाखवते. मग दिसत असेल. सो हे बघा गाईज, ज्याला कोणाला जर एलिफंटची राईड करायची असेल तर ते करू शकता इथं. हे बघा, आता आमची मम्मी गोला घेते बघा. इथं पण बडा बडा चाहिए तिला. सो चला
गाईज बघा थंडा घेतलाय आणि आता हे फिरतात आणि इथं आमचं उंपून फिरतात. बघा इथं गौमाता आहेत बसलेल्यात मस्त आराम करतात. इथं पण आहे. सो चला गाईज आता आपण आण जाऊया. आज जाऊया मध्ये. मम्मी थांब. मम्मीच्या घरी इथं ना एकट्यावी जाऊन गोला घेऊन आला आणि खाताय. इथं ना कृष्णा सुदामा आणि बलराम शिकायला आलेले. शिकायलाच इथं हा बरोबर श्रीकृष्णाने सुद्धा म्हणे बरोबर ना तेच सांगत शांती पण असते. हा सो आता तिथंच आपण आज जाऊया. त्यांच्या मूर्त्या म्हणणे हो असतील बघूया मला नका. सो चला तर आपण आज बघूया. तुम्हाला पण मी दाखवते. खूपच गर्दी आहे बघताय. काय आहे बघा इथं पण गेल्यावरती ये पाठशाला इसमें भगवान कृष्णा जी सुदामा जी बलराम जी पढ़ाई करते थे है ना. उनका पाठशाला है. इसमें जाने का उसके बाद ये पूरे बलराम एक मंदिर ऐसा है जहाँ नंदी जी हर जगह बैठे होते हैं ना. वहाँ खड़े नंदी जी है ना. अंदर करके आओ उसके बाद यहाँ करने का. ओके चला. व्हिडिओ चालूच आहे. व्हिडिओ चालूच आहे. मम्मीला गोला खायचा होता. सो गाईज आता आपण इथं पाठशाला आहे तिथं जाऊया. कृष्णाची पाठशाला. मोबाइल बंद करो. प्रणाम करिए. माता मोबाइल बंद करिए. हर जगह में जाते दर्शन करने नंदी जी बैठे होते हैं ना. खड़े पूरे वर्ल्ड में बीच में एक मंदिर ऐसा जहाँ खड़े नंदी जी. चलो चलते चलो. सो गाईज बघा सगळं इथं नंदी बसलेला असतो आणि इथं नंदी आहे ना तो उभा आहे. गाईज बघा उभा नंदी आहे. है ना दीदी. इधर यहाँ करने का. ये कृष्ण भगवान जी के जो गुरु जी ने थे ना उनने भेल पत्र से इस मंदिर का उत्पन्न किया था. सुदामा जी और बलराम जी आए थे. ऐकिला काय सांगलं त्यांनी. मी पायावरून आलो आणि आता इथं तल्ला आहे ना कुंड काय बोलतात कुंड आहे. काय गेला बघ. सो गाईज बघा लिहिलेलं आहे आणि हा गोमती कुंड आहे बघा. काहीच याच्यात कासव आणि मासं पण दिसतात. आता तुम्हाला दिसतात का माहिती नाही पण दिसतात. काय आता रिया दिदी आहे ते आपल्या कुंडाबद्दल काय थोडी माहिती देते. सांगतात आता काय नाही ते कृष्णाचे जे गुरुजी होते ना ते रोज आंघोळी जायचे सकाळी. मग श्रीकृष्णांचा एक दिवशी त्यांच्याकडे लक्ष गेला की रोज त्यांचे जे गुरुजी आहेत ते आश्रममध्ये कुंडामध्ये येऊन आंघोळ करतात. मग त्याच्यातून त्यांना सर्व नॉलेज. हा जो कुंड आहे ना तिथं जे श्रीकृष्ण आहेत ना त्यांचे जे महर्षी होते ना ते इथं आंघोळीला यायचे रोज सकाळी. तर एक दिवस ते बघतात की ते रोज येऊन इथे येऊन काय करतात. तर त्यांना समजलं ते इथे येऊन आंघोळी करतात. मग त्यांच्यातून त्यांना नॉलेज भेटते. मग ते येऊन इथं आंघोळी करतात. सो गाईज तुम्हाला आता या कुंडची तर स्टोरी तर सांगितली. स्वतः कशी टाकू नकोस. नक्की कमेंट करून सांगा. ही तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता आपण दुसऱ्या इथं जाऊया. सो चला. हो गाई तिथं ना आपण तिथं डिस्टर्ब करताय. सो दाखव खोल ते खोल. सो गाईज आपण जिथं महादेवाच्या जवळ पायपरा गेलो तिथंच ना ते रुद्राक्ष देत होते. सो हे बघ मम्मीने आणलं. मम्मी काय सांगलाय मम्मी. हा मग काय सांगलाय त्यांची काहीतरी सांगत होतं नाही तेच सांग काय सांगलाय. सो गाईज आता इथं आज जाऊया काय आहे बघूया. मस्त वाटतंय. 14 जो विद्या प्राप्त की थी ना कृष्ण भगवान ने ये 14 विद्या है जो पढ़ाई करा था उन्होंने. 14 विद्या है. सो गाईज 14 विद्या आहे त्यांचे जे शिकलेलं तेच आहे ते.
वेद हो मग तेच वेद वैदिक 4 वैदिक 14 वैदिक आणि इथला नजारा बघताय गाईज मस्त भीतीवर सगळं त्यांचे जे शिकलेलं कसं शिकलं ते काढलेलं आहे फुल रूमवर आहे बघा बघायचं श्रीकृष्ण त्यांचे गुरु ते सगळं आहेत बघा त्यांची शिक्षण कसं घेतलं काय केलं ते एक ओव्हरऑल इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करू शकतो का आणि तुम्ही पण इथं व्हिजिट द्या बघा हाती रक्त मोठं आहे चला तो वैतागला रिक्षावाला नाही तर काय यांचा सगळा टाइमपास चाललाय त्या पण त्या दोघींचा टाइमपास चाललाय त्याला 100 रुपये देऊ त्याला नेक्स्ट आता आपण कुठे जाणार आहोत नेक्स्ट स्टॉप कुठला आहे म्हणजे नेक्स्ट स्टॉप आता तो रिक्षावाला तिकडे जाऊया तू त्यांनी सांगितलं काय सांगा तेच सांग ते नाही मला माहिती त्याचा आम्ही रुद्राक्ष घेतलेला आहे तो खाल्यानंतर माझी बुद्धी वाढली त्यामुळं चालेल मग बुद्धिवादी काम करून सांग मग परत पण विवाच आपला गेलं तर घेते सो काय चला का कुठलं मंगल मंदिर काहीतरी आहे सो तिथं गेल्यावर मंगलनाथ मंदिर काय मंगलनाथ मंदिर काहीतरी आहे सो तिथं गेल्यावरच मी तुम्हाला दाखवते चला जाऊ आणि एकट्याच इथं आम्ही पक्का टाइम केलाय हे बघा गोलाबीला घेताना थंडा बिंडा त्यांना जावंच असेल ना बच्चे सो तो रिक्षावाला आहे तो पण जामच बोंब मारतोय त्याने किती 2-3 तांबला हाकवायला लिहिला देऊ 100 रुपये वाढले सो देवा मी त्याला सो चला एवढा पण थांबणार आहे का मला सांगतो पैसा वसूल करतो गाईज हा बघा श्री नवग्रह मंदिर आहे बघा नवग्रह मंदिर आहे सो आपण इथे इथं जाणार चला सो गाईज चला आता आपण काय मला वाटलं मला थांबलो काय गाईज मला वाटलं थांबलं मला पण बघा काय चाललंय यांचा चला चला सो काय चला आपण आज जाऊया सो काय ते मंगल पूजन असतं ते इथं खूप जण करतात सो गाईज बघा इथं भोलेनाथाचं मंदिर आहे आणि ते आपण तर तेच हे घेतून द्या सो तेच आता आपण मागू एक एक करू लोके वृक्षण्डे भारतवर्षे आर्यावर्तन प्रदेश ब्रह्मवर्तकदेश वंदिशालाक्षर महाकालवने हंसपीठे विक्रम श्रीमोद्धावतारे महामांगल्य अवलोकनमासे बस बसा तुम्ही पण बसा 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 बघा इथं सगळ्यात जास्त मंगल पूजा चालू आहे आणि बघ काहीच डॅडीचं काय झाला मस्त फोटो वगैरे काढायसाठी गमत बसले आरामशीर बसले सो चलत आमचं सगळं झालंय आणि आता आम्ही शूज घालतो आणि जातो आता आमचं मंगल मंदिरमधून पया भरून झाला आणि आता आम्ही चालू आहे नेक्स्ट लोकेशनवरती आता तो नेक्स्ट लोकेशन काय आहे ते मला पुन्हा माहीत सो आम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला सांगतो सो चला त्यांना कुठली तरी नदी लागली कुठली आहे ती पुन्हा माहिती
म्हणजे काय डॅडी सांगला तर त्यांनी जो काय बोललो तो परत मी सांगा. त्याला असं विचारला का तो भैरवनाथाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये भैरवनाथ देव आहे ना, हां त्याला नैवेद्य मग आपण कसं दुसऱ्याला नैवेद्य म्हणून काय दुसरं काय गोष्टी दाखवतो, हां त्याला नैवेद्य म्हणून दारू प्राशन करायचे असते, द्यायचे असते. हां मग ते दारू प्राशन करते, हां मग दारू प्राशन करते त्याच्यानंतर मग तो आपण विचार करतो ना की दगडामध्ये देवातलं दारू प्राशन जाते कुठे ते, हां कुठे ते जाईल ना, हो हो बरोबर की नाही. हम्म. या बाजून टाकली तर बाकून कुठून किंवा कुठेतरी ती साठली जाईल, हां बरोबर. ठीक आहे, एक चमचा असला तर काय ती सुकून जाईल किंवा कवडून जावं. हम्म. आता रोज हजारो लिटर दारू दिली जाते, मग ती हजारो लिटर दारू कुठून तरी बाहेर पडली पाहिजे ना, हां तर ती कुठूनच नाही पडत. याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ पण आलेले आहेत, सायंटिस्ट लोक आलेले आहेत. हां त्यांनी पण उत्खनन करून किंवा रिसर्च करून बघितलं तर ती कुठे जाते, कुठे साठते, पण ते पण त्यांना कोडा का उलगडलेलं नाही, समजलं. असं आहे ते. आता पण तेच चाललंय आता ना. आपण तिकडेच चाललो, त्या बाजून जाणार होतो पण तिथे ट्रॅफिक लागली, हां तर इथे थोडा लांब रस्ता आहे, पण तो मग आपल्याला लांबून घेऊन जातो. सो गाय चलत आपण भैरवनाथच्या मंदिरात जाऊ आणि आपण भैरवनाथ, भैरवनाथच्या मंदिरात हा जाऊ म्हणून गणपती बोलतो. ना, भैरवनाथच्या मंदिरात जाऊ आणि आपण पण थोडी थोडी दारू देऊ देवाला. प्रसाद So, म्हणून. प्रसाद म्हणून अशी नाही होत, प्रसाद म्हणून देऊ. सो बघूया तिथे गेल्यानंतर समजेल किती द्यायचे असतात. हा कसं आहे. सो चला जाऊ. मग आरामसे खाऊ. सो गाईज आता आम्ही चलेगा? कालभैरवला चाललोय ना, तर तिथं दर्शन झालं का सांगतात भूक लागते आणि भूक असं लागते बोलणं जरूर आहे ना. भूक लागते म्हणून इथं जे रेस्टॉरंट आहे 130 रुपयांमध्ये थाली मिळते, ती अनलिमिटेड आहे. सो डॅडी विचारते घर पे की रहूंगा तो 3 रोटी मेरा रहता है. किती थोडीशी सांगते किती पण खा. सो डॅडी काय बोलतास, काय काय मी बोलतास 25 रोटी खाईल. चालेल मग दौरा देतील ते तुला. हो किती खा. चालेल, 25 रोट्या. अभी आपको दर्शन करवा के लाऊंगा ना, हाँ हाँ उसके बाद भले ही कर लेना आप मुझे. सो अनलिमिटेड म्हणजे आपण असं एक प्लॅन करू, एकच थाली घेऊ त्या सगळं आपण जाऊ. असं कसं काय मग अनलिमिटेड आहे, मग अनलिमिटेड आहे मग. अरे मेरे भैया So, बघूया पण ते पण ट्राय करायला जा. स्वतः पहिले तर चला आपण जाऊ कालभैरवला. आता आलो तर मी महाकालेश्वर मंदिराजवळ आणि इथं जाऊ पण खूप लाईन आहे. सो डॅडीना तिथं बघायला गेलाय जे फुलवाला असतात त्यांची VIP दर्शनासाठी काय सेटिंग आहे तीच डॅडी बघायला गेलाय. सो मी इथं थांबलोय आणि इथं खूपच गर्दी आहे. सो आम्हाला भेटताच कसं होतं ते तुम्हाला मी सांगते थोड्या वेळातच. सो डॅडीला मी सांगते. चला आता आपण आत चाललोय आणि जास्ती गर्दी नाही आहे बोलतात. सो जास्ती गर्दी नाही बोलतात, तर बघूया आत किती लाईन आहे. बघा इथंच जी आपल्याला दारू घ्यायची आहे जी देवाला देण्यासाठी म्हणजे मंदिरा. सो तीच इथं मिळते. इथं मोठंसं असं दुकान आहे. सो आता आपण इथूनच घेऊया. जे बघा आता मी दारू घेतली आणि आता आपण जाऊया देवाचे दर्शन घे नाही तर. सो गाय चला आता जाऊया, लाईनीला लागूयात आपण. गाईज आता मी लाईनीत लागलोय. पक्कीच खूपच जास्त लाईन आहे आणि त्यात ऊन पण जास्ती आहे. सो आता तर अर्धी लाईन चालवली, अजून अर्धी लाईन आहे, तर ती लाईन चालवतो आणि मग आपण दर्शनाला जाऊ. सो चला जाऊ. निघून बघा जास्तच मी तुम्हाला गर्दी दाखवत आहे किती येते. काही बघा आपण पोहोचलेलो आहोत, म्हणजे अर्धी लाईन आपण चालवली आहे. खूपच गर्दी आहे बघा. आम्ही पयावरून बाहेर आलो आणि डॅडी असं बघा अजून कह्यान आम्ही दाखवतोय तुला. काहीच ते बघा डॅडी असं कह्यान आणि आमचं पयावरून झालं तरी आवडेल. आता एंट्री नाही. ही बघा किती मोठी लाईन आहे. आता मी महाकालेश्वरची झालं दर्शन घेऊन आणि व्हिडिओ काढून नाही दिली म्हणून कालभैरवाशी आणि व्हिडिओ काढून नाही दिली. सो मी थोडीच काढली, ती
जाम गर्दी होती, नाही तर आयशं ना दारू पाजायला देतात, पण आता गर्दी असल्यामुळे ते बंद केलेलं. आणि त्याच आज रविवार पण होता, सो विकेंडचे लोक आलेली तर आम्हाला भेटलंच नाही. सो आता नेक्स्ट कधी आलो तर. आणि आता मी नेक्स्ट लोकेशनवर चाललो आहे, ते काय आहे ते मला पण नाही माहीत, तर तिथं गेल्यावर जाऊ. आणि आता गरमा करते बघून मम्मीने हा जो स्कार्फ आहे डॅडीने घेतलेला, काय बोलतात त्याला, दुपट्टा काहीतरी बोलतात ते, तो भिजवून आता डोक्यावर घेतला आणि मस्त आता ठणठण वाटते बघा, पाणी टाकतंय. सो कारण का गरमच इतकी करतंय. काल थोडा पाऊस पडला थेंब थेंब, आज बेकार ऊन आहे. सो तुम्ही समरमध्ये प्लॅन करताय तर नका करू, नका येऊ. पावसाळ्याच्या आला तर या दिवाळीच्या टायमाला असं नको येऊ, नाही तर आमचं चारी हालत होईल. गरम खूप आहे. गाईज आता वेगळं इथं जावाच्या आधी आम्ही जेवायला आलोय आणि इथं 130 रुपयाची अनलिमिटेड थाली आहे. सो तीच आता आम्ही जेवायला आलोय. सो चला मी जेवून घेतो, तुम्हाला दाखवते त्या थाली काय आहे.